अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्या नाल्यांना पूर आलाय। पातूर तालुक्यात पुराच्या पाण्यात एक 4 चाकी वाहून गेली। घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। अमरावती जिल्ह्यात 27 जूनपर्यंत 82.8% पावसाची नोंद झाली। नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्वाधिक 166.3 मिलीमीटर पाऊस पडला। चिपळूण शहराला मुसळधार पावसाचा दणका बसलाय। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात गटारं तुंबली आहे, त्यामुळे रस्ता पाण्याखाली गेला। सलग 3 तास पडलेल्या पावसानं नागरिकांची दैना उडाली। शिरूरमधील कानूर मेसाईमध्ये मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे ओढे नाले भरले, रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं। मुसळधार पावसामुळे वाशिममधील कांचन नदीला पूर आलाय। कोयाळी नेतसा गावांना जोडणारा रस्ता खचलाय। विरारच्या कुंभारपाडा येथे मुख्य रस्त्यावर पाणी साचलं। वाहनांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय। खेड तालुक्यातील चाकण येथे मुसळधार पावसानंतर गटार तुंबले, त्यामुळे पावसाचं पाणी थेट पुणे नाशिक महामार्गावर आलं। महामार्ग जलमय झालाय। वाहन चालकांना पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। मनमाड नांदगाव परिसरात पावसानं हजेरी लावली। हलक्या सरीचा पाऊस पडल्यानं शेतकरी सुखावला, त्यामुळे आता शेतकरी पेरणी करण्यासाठी लगबग सुरू केली आहे। दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगडमध्ये पावसानं हजेरी लावली। म्हसळा, महाड, माणगावमध्ये पावसानं हजेरी लावली। शेतीच्या कामांना वेग येणार आहे। रावेर शहरात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। शहरातील अनेक भागांमध्ये गटारी तुंबल्या। पावसाचं पाणी रस्त्यावरून वाहू लागलंय, तर नागझिरा नदीला पुन्हा पूर आल्यानं नदीकाठच्या परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला। चिपळूणमध्ये दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वालोपे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। मुसळधार पावसानंतर चिपळुणातील सवत्सडा धबधबा प्रवाहित झाला। उंच कठड्यावरून कोसळणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळाले, तर यासाठी पर्यटकांची पावलं आता धबधब्याकडे वळू लागली आहे। मात्र निसरड्या परिसरात आवश्यक ती खबरदारी घ्या, असं आवाहन करण्यात येत आहे। पुणे शहरातील काही भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। सखल भागांमध्ये पाणी साचलं। वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर सोलापुरात पावसानं हजेरी लावली आहे। पावसाच्या आगमनानं बळीराजासह सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापूरमध्ये पावसानं हजेरी लावली। भातासह खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली। पावसाच्या आगमनानं वातावरणात गारवा पसरला। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरीत मान्सून पुन्हा सक्रिय झालाय। भात लावणीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। मुसळधार पावसामुळे पिंपळगाव आसेगाव देवी मार्ग बंद झालाय। जीव धोक्यात घालून नागरिकांची नदीपात्रातून प्रवास करतानाची दृश्य समोर आली। प्रशासनानं नागरिकांना पाण्याचा प्रवाह सुरू असताना पुलावरून प्रवास करू नये असं आवाहन केलंय।